टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, 2 दिवसापूर्वी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि त्या कार्यक्रमात कौतुक केलं। हे कौतुक केल्याच्या नंतर ठाकरे गटाकडून शरद पवारांवरती टीका करण्यात आली की ज्यांनी शिवसेना फोडली, उद्धव ठाकरेंच्या विरोधात काम केलं, त्यांचा कौतुक करणं हे चुकीचा प्रकार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। तशाच पद्धतीचे वक्तव्य ठाकरे गटातल्या इतरही नेत्यांची आली। राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं कौतुक होणं कसं बघता तुम्ही याकडे? शरद पवारांच्या हस्ते एकनाथराव शिंदे यांचं सत्कार केला गेला आणि सत्कारामध्ये कौतुकाचे शब्द वापरावे लागत असतात। कोणाच्या पोटात काही जरी असलं तरी एक समाज आपल्यासमोर बसेल आहे, सर्व समाज एकत्र येऊन एकनाथराव शिंदेंचं सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो। आणि अशावेळी एखादा राजकीय विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दलचं जे बोलणं असतं ते काही परंपरेला धरून असतं, ते त्यांनी बोललेत। एक गोष्ट लक्षात घ्या की उद्धव सेना किंवा संजय राऊत हे काय शरद पवारांचे मालक आहे का? शरद पवाराला ते काय समजतात की शरद पवारांनी काय बोलावं हे त्यांचा पक्ष ठरवतो आणि ते कुठं एकत्र राहिलेत। आता अगोदर त्यांनी घोषणा करून टाकली की मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही वेगळ्या लढणार आहे, स्वतंत्र लढणार आहे। पण ते जर स्वतंत्र लढणार असतील, काँग्रेस जर त्याच्यावर काही बोलायला तयार नसेल आणि शरद पवार साहेब जर यांच्या कार्यक्रमाला येत असतील तर यांचा राजकीयदृष्ट्या संबंध राहिला काय? पूर्वीच्या काळात एकमेकाच्या कार्यक्रमात जाणे, एकमेकाच्या लग्नामोतीत जाणे, एखाद्या ठिकाणी सार्वजनिकरित्या सगळे राजकीय पक्ष एकत्र, ही संस्कृती महाराष्ट्राची आहे। आणि ती जर नष्ट होत असेल तर केवळ संजय राऊत आणि त्यांच्या पक्षामुळे नष्ट व्हायला लागले। शरद पवार साहेब जे बोलले त्यात काहीही चुकीचं नाही। जेव्हा शरद पवाराच्या बारामती मोदीजी गेले होते तेव्हा मोदीजींनीसुद्धा शरद पवाराबद्दल असेच शब्द वापरले होते। मग तेव्हासुद्धा यांनी असंच म्हणायचं की शरद पवाराबद्दल तुम्ही का चांगले बोलले? आणि त्यामुळं शरद पवार या देशाचे एक ज्येष्ठ नेते, त्यांची आदर ठेवून मी सांगू इच्छितो की त्यांनी ज्यांच्यासोबत ते आता गेले त्यांना समज दिली पाहिजे की माझ्या बोलण्यावर तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे। आणि त्यामुळं संजय राऊताचं बोलणं हे बकवास आहे। आता यातला दुसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार यांनी जाहीर केलं आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत शरद पवारांवरती अशा स्वरूपाची टीका करतात। मग याचा अर्थ महाविकास आघाडी खिळखिळी झाली आहे असा घ्यायचा का, किंवा महाविकास आघाडी तुटायला तुटली आहे असा घ्यायचा का? तुम्ही उशीर करता हे बोलायला, हे मागच तुटली। संजय राऊतांनी मागच वक्तव्य केलं की आम्ही निवडणुका स्वबळावर लढणार आहे। काँग्रेसने सुद्धा अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलं की आम्हीसुद्धा चाचपणी करतो आणि आम्ही निवडणुका लढण्यासाठी सज्ज आहोत। दोघांनी केल्याच्या बाद राहिलं कोण खाली? शरद पवार साहेब। ते काय राजकारणात कच्च्या कोट्या खेळलेले नाहीत आणि त्यामुळं या राज्यातल्या जनतेने आता ओळखलं आहे की ही आघाडी तुटली। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका सगळेजण स्वबळावर निवडणुका लढणार आहे। कारण लोकसभेच्या निवडणुकामध्ये वेगळ्या आविर्भावात होते, विधानसभेला हवा गेली आणि आत्ता जर का त्यांना असं वाटतं आपण एकत्र लढलो तर ही आपली युती अनैसर्गिक युती आहे, ही मतदाराला पसंत नाही आहे, त्यामुळे त्यांनी वेगवेगळी वाट धरली। आता जर का राज्यामध्ये महाविकास आघाडीची अशी परिस्थिती असेल तर तुम्ही केंद्राचे नेते आहात, इंडिया आघाडीचं काय? इंडिया आघाडी मजबूत आहे। इंडिया आघाडी ताकदीनं निवडणुका लढणार आहे आणि आत्ता बघितलं असं 2024 ओरिसा, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता दिल्ली हे आम्ही जिंकलेली आहे। आमच्या मित्रपक्षाला आम्ही जागा सोडल्या होत्या सगळ्या ठिकाणी आणि आम्ही सगळेजण एकत्र लढतो आहे। आमच्यात कुठलेही वादविवाद नाही आहे, वादविवाद यांच्यात आहे आणि त्यामुळं आमची आघाडी मजबूत आहे। केंद्र पातळीवरती तुमच्या विरोधकांची स्थिती काय सध्या? कारण सगळे विरोधक आम्ही एकत्र निवडणुका लढलो ना, एवढी राज्य जिंकले ना आम्ही। आता दिल्ली पण जिंकलं ना आम्ही। आता दिल्लीला तर उद्धव ठाकरे जाऊन तिथं वकिली करून आले, संजय राऊत जाऊन वकिली करून आलेत। मुलायम सिंगाचे चिरंजीव आपले अखिलेश सिंग जाऊन आलेत। काय फरक पडला? हवा मोदीची आहे
आणि त्यामुळं या हवेमध्ये हे कोणी टिकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. काँग्रेस वेगळे, राष्ट्रवादी वेगळे गेले, अर्धी शिवसेना म्हणजे बहुतांशी शिवसेना शिंदेंच्या मार्फत तुमच्याकडे आहे. उद्धव ठाकरेची स्थिती काय दादा? तुम्ही त्यांचे सहकारी राहिलात बराच काळ, बाळासाहेब ठाकरेपासूनचा काळ बघितलेला आहे, ती दैदिप्यमान शिवसेनासुद्धा बघितलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखालची. आज उद्धव ठाकरेंबद्दल तुमचं काय मत आहे? स्पष्ट सांगायचं ते व्हेंटिलेटरवर आहे. आणि मुंबई महापालिकेमध्ये ते जर व्हेंटिलेटर काढून घेतलं तर हा पक्षच संपला, या पक्षाचं अस्तित्व संपलं. नेतृत्वाला गळती आत्ताच लागलेली आहे. उद्धव ठाकरे सेनेतले लोक हे आता वेगवेगळ्या पक्षाचा रस्ता पकडू लागलेत. तुम्ही बघा, या 4-2 दिवसामधल्या ज्या बातम्या आल्यात त्या बातम्यांवर अंदाज लावा की त्यांच्याकडे राहायला कोणी तयार नाही. आता नेतृत्वामध्ये ती चमक राहिली नाही जी बाळासाहेबाच्या काळामध्ये होती. आणि त्यामुळं तो पक्ष आता अस्ताला जाणार, पक्ष टिकणारा नाही आहे. तो हे कार्यकर्त्यांनी ओळखलं. त्यामुळे डुबत्या जहाजात कोणीही बसायला तयार नाही, उड्या मारायला लागलेत लोक. आपला जीव वाचवायचा लोकांना. आता या सगळ्या सत्काराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं एक वक्तव्य आलं होतं. ते म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे आणि आत्ताचे लोक घरगडी समजायला लागलेले आहेत. कोण म्हणतं? एकनाथ शिंदे म्हणतात. गोष्ट खरी एकनाथ शिंदेची की त्यांनी कधी कोणाला स्वातंत्र्य दिलं आहे? त्यांनी कोणालाही स्वातंत्र्य दिलं नाही. घरात पक्ष असल्यावर घरगुतीच वापरणार ना ते. एखाद्या राजकीय पक्षानं कार्यकर्त्याला जसा पक्षाचा आधारस्तंभ समजला पाहिजे तसं वागवलं नाही यांना. मग ते छगन भुजबळाला तसं वागवलं, गणेश नायकाला तसं वागवलं, एकनाथ शिंदेला तसंच वागवलं. मी तर 1990पासूनचे नेते सांगू शकतो तुम्हाला. त्यामुळं पक्षामध्ये कोणाला दुसऱ्याला किंमत नाही आहे. एकनाथ शिंदे याच्याशिवाय, उद्धव ठाकरेशिवाय आणि आदित्य ठाकरेशिवाय कोणाला किंमत नाही तिथं. दादा, दुसरीकडे सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर आहे का, असं सध्या चर्चा सुरू आहे. त्याची कारणं अशी आहेत की मुख्यमंत्र्यांनी जे वॉर रूम सुरू केलं होतं त्याच्या बाजूला एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन रूम सुरू केलेला आहे, ज्या माध्यमातून महत्त्वाच्या प्रकल्पावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. हा एक भाग. दुसरा भाग, नाशिकच्या कुंभमेळ्याची बैठक गिरीश महाजनांनी 4 दिवस आधी घेतली होती. पुन्हा एकनाथ शिंदे तीच बैठक परत घेत आहेत. त्यामुळे कुठेतरी कोल्ड वॉर आहे का किंवा विसंवाद आहे का असं जाणवतं. काय सांगाल? माझं मत आहे असं समजणं चुकीचं आहे. प्रत्येकाला सरकारमध्ये सहभाग घेता येतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाचं वॉर रूम ओपन करता येतं. प्रत्येकाला आपापला पक्ष चालवायचा आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही फक्त सरकारमध्ये एकत्र आहेत, पक्ष मात्र आमचे वेगळे आहेत. आणि त्यामुळे आमच्या शेजारी उघडला काय आणि आमच्यापासून दूर उघडला काय तर आमचं ऑब्जेक्शन नाही आहे त्याला. आता कुंभमेळ्याची बैठक जर 2 नेते वेगवेगळ्या ठिकाणी घेत असेल तरी विषय शेवटी एकच आहे कुंभमेळ्याचा. आणि जास्तीत जास्त जे लोक येतील त्यांची व्यवस्था कशी उपयोग करता येईल त्याच्यामध्ये चूक काय झाली. 2 लाखांना घेता, अजून तिसरासुद्धा घेऊ शकतो कोणी, मुख्यमंत्रीसुद्धा घेऊ शकते बैठक. त्यामुळे या अशा बारीक सारीक गोष्टी करून आमच्यामध्ये काही फूट आहे असं समाजासमोर दाखवणं हे चुकीचं आहे. बिलकुल फूट नाही आहे. एक संघ आहेत आम्ही तिघही. आणि सरकारमध्ये जे काय आत्ता निर्णय होतात ते सुद्धा एकत्रितपणे निर्णय घेतले जातात. संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरू आहे, ज्यामध्ये सरकारमधलाच एक मंत्री आहे धनंजय मुंडे, त्याच्यावरती तुमच्या पक्षाचे आमदार सुरेश धस हे सातत्याने आरोप करतायत. तो जेव्हा मुद्दा पुढे येतो त्यावेळेला अजित पवार म्हणतात की धनंजय मुंडेंवरती कुठलेही ठोस आरोप झालेले नाहीत, त्यामुळे ते त्यांची कडक पद्धतीनं पाठराखण करतात. त्यामुळे सरकारमधला हा जो संतोष देशमुख हत्या प्रकरणावरचा विसंवाद आहे त्यावर तुमची सविस्तर भूमिका काय? आमची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हा विषय पक्षांतर्गत विषय आहे, हा सरकारचा विषय नाही आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या धोरणाबद्दल मी वक्तव्य करणं चुकीचं आहे. सरकारशी काही संबंध नाही या गोष्टीचा. सरकारचं काम करू राहिलं, कायद्याचं काम करू राहिलं. कायद्यानं कुठेही कसूर केलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांचा अंतर्गत प्रश्न येतो. संतोष देशमुख यांचे जे भाऊ आहे धनंजय देशमुख, त्यांनी आज नवीन आरोप केला आहे की त्यांना धमकवलं जातं आहे धनंजय देशमुखांना, आणि वाल्मिक कराडची बी टीम कार्यरत झाली आहे. असं आहे, या विषयामध्ये ज्याला जास्त जाणीव आहे, जो डीपमध्ये गेला, त्यांनी या विषयावर बोलणं उचित होईल. मला जर विचार असेल तर मी एवढंच म्हणेन की संतोषची जी हत्या झाली ती चुकीची झाली. ज्यांनी कोणी हत्या झाली त्याला पकडलं पाहिजे, त्याला सजा दिली पाहिजे, या मताचा मी आहे. ती कोणा केली, काय केली, ती कायद्याचा भाग आहे आणि कायदा आपलं काम करेल. पीक विमा योजना आहे,
ज्या योजनेचं तुम्ही कौतुक केलं होतं 1 रुपयामध्ये पीक विमा जो होता, तर त्यासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचा अहवाल तयार आहे आणि ते 100 रुपयाचं जर नाही केलं तर कदाचित सरकारला 400 कोटी रुपये कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. असं आहे की सरकार या विषयामध्ये काय प्रस्ताव आणतं तो जोपर्यंत बाहेर येत नाही, वाचल्या जात नाही, तोपर्यंत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचं असं वक्तव्य आलं की भिकारी 1 रुपयासुद्धा घेत नाही, मात्र आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला. शेतकऱ्यांची भिकाऱ्यासोबत तुलना केली, त्यामुळे त्यांच्यावरती सध्या टीका होते. साहेब, टीका करायला काय लागतं? माझी आत्ता जे तुमच्याशी बोलणं चालतं ना, याच्यावर टीका करू शकतं कोणी. शेतकऱ्याबद्दल कोणताही राजकीय पक्षाचा नेता, कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता वेगळं बोलू शकत नाही. अर्थ वेगळा निघू शकतो एखाद्याकडून बोलल्याचा. आणि माझं मत आहे की शेतकऱ्याबद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे. केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मोदी सरकारनं आणि आत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं आणलेल्या आहेत. आणि शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक दिवसेंदिवस वाढते. आणि शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक असल्याशिवाय मग ते प्रकार कोणताही असो, पीक विम्याच्या दृष्टीनं असो किंवा खताच्या सबसिडीच्या दृष्टीनं असो, शेती क्षेत्र वर येणार नाही. आणि म्हणून आमचं सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम उभं आहे. जे शेतकऱ्याच्या हिताचे ते आम्ही नक्की करू. राज्य विधानसभेचा एक मुद्दा आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता कोणाचा असणार अशी चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला विधानमंडळाकडून त्या संदर्भात कुठल्याही आणखीन सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षनेता असणार की नाही अशी चर्चा आहे. काय जी काही अट आहे कायदेशीरपणानं, ती अट जोपर्यंत पूर्ण होणार नाही संख्येची, तोपर्यंत विरोधी पक्षाचा नेता होऊ शकणार नाही. एकतर सगळ्यांनी एकत्र विरोधी पक्ष नेता ठरला पाहिजे आणि ती अट पूर्ण केली पाहिजे, तरच विरोधी पक्षाचा नेता राहील. तर हे होते रावसाहेब दानवे. उद्धव ठाकरे गट हा आता फक्त व्हेंटिलेटरवरती आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.